चला तर मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत आपण कैरीची भाजी। तर चटपटीत रसरशीत अशी आंबट गोड तिखट कैरीची भाजी बनवूया। तर मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घालून मेथीचे दाणे घातले, त्याच्यात नंतर जिरे मोहरी घातली, कढीपत्त्याचे काही पानं घातले आणि कैरी मी धुवून चिरून घेतलेली होती चौकोनी तुकड्यात आणि त्याच्यासोबत मी कोई सुद्धा घेतलेली होती। त्याच्यात मी धने आणि बडीशेपची जाड अशी भरड टाकलेली आहे आणि ती कैरी चांगली तेलात परतून घेते। कैरीच्या भाजीतली कोय आम्हाला खूप आवडते खायला, म्हणून मी कोय सहित भाजी करते आणि ती कैरी 1-1.5 मिनिटासाठी परतून झाकण ठेवून दिलं। नंतर झाकण उघडून पाहिलं तर कैरी बऱ्यापैकी आपली अशी शिजलेली दिसली आणि कच्चापणा कमी झाला होता। आणि त्याच्यात मी आता हळद, लाल तिखट, चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाल्याने आणि काळा मिठाने छान चव येते आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने आपण गूळ घ्यायचा आहे। कोणाला जास्त गोड आवडते, कोणाला कमी गोड आवडते, म्हणून पण माझी गावरानी कैरी होती ती फारच आंबट आहे, म्हणून मी गुळाचं प्रमाण थोडं जास्त केलेलं आहे। गूळ किसून घातलेला होता म्हणून गूळ चांगला वितळून गेला आणि त्याचं पाणी झालेलं आहे। आणि आता मी याच्यात काळं मीठ आणि साधं मीठ घातलेलं आहे आणि परत परतून घेतलं आणि शिजण्यासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे। तर गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि त्या पाण्यातच आपली कैरीची भाजी शिजते। थोडीशी पांढरीशी दिसते, म्हणजे अजून भाजी आपली थोडी कच्चीच आहे। थोडा वेळ अजून मी झाकून दिलेलं आहे। या दिवसात फारच छान लागते आणि गुळाच्या पाण्यात म्हणजे वरून पाणी न घालता जर भाजी बनवली तर ती 10-12 दिवस तरी टिकते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी एक भाजी आहे, झटपट होणारी।